भी उसी साथों साथ हम टीम देख रहे हैं मान 11 पेजारी। तो फिर से एक बार फाइनल मैच हम देख रहे हैं हमारे साथ जवार से बिलोंग करने वाले जवार गांव का बुलंद आवाज, और पिछले साल भी इस कमेंटेटर ने काफी प्रभावित किया था। आज राजेश जी पाटिल सर, इनकी वजह से मुझे मौका मिला है। थैंक यू सो मच आलोक जी पाटिल सर, इनकी जानिब से तीनों कमेंटेटर्स के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है, उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करता हूं। पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार, एक शानदार मैच। पहली गेंद विनय ऑन द मार्क। ओहो, पहली गेंद टप्पा गिरने के बाद अंदर आती हुई थोड़ी सी नीचे रही, और इस बार 5 ओवर का होने वाला मैच है। ये पहला P1 पावर प्ले का षटक। हैरिस सर, अगर देखा जाए ना तो क्रिकेट में जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है। तो जरूर टीम बर्बाद होने से बचाना है तो रन प्राप्त करना है। ओहो, फिर से एक बार देखिए लगातार की दूसरी गेंद यहाँ पर बिंदी। विनय की जितनी तारीफ करो उतनी कम है। आज वन मैन आर्मी सम्माननीय उप सरपंच पांडवा देवी के सचिन जी पाटिल साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी मैं ग्रैंड फिनाले फाइनल के इस मैच में तहे दिल से स्वागत करता हूँ, वेलकम कहता हूँ। फिर से एक बार अपने छोर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार, छोटे कद के खिलाड़ी है, नाम है विनय, शानदार गेंदबाजी। ओहो, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक और सीधा गेंद डिक्लेयर एरिया में। अतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 केएल राहुल स्कोर कार्ड पर यहाँ पर शुरुआत करते हुए ग्रैंड फिनाले पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार। अगर हारे तो 365 दिन इस स्वर्ण महोत्सव पर नाम लिखने के लिए, कोरने के लिए वेट करना पड़ेगा। तो इस बार देखिए संघर्ष में जारी है आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत टीम मरुआई लेबी। 3 गेंदों में मरियाई लेबी यहाँ पर गेंदबाजी करते हुए। विनय फिर से एक बार स्ट्राइकर बैटर संकेत के लिए। इस बार फिर से देखिए आड़े के खेलने का प्रयास, उसे खेल दिया है। शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्डर है, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 2 रन स्कोर कार्ड पर। 4 गेंदों का खेल शेष हुआ है। यहाँ पर कमाल की गेंदबाजी, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है, पर ये खिलाड़ी है स्ट्राइक पर सार्थक, लेफ्ट आर्म बैटर, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है। अगर 3 लगातार 2 गेंदों पर अगर 2 छक्के लगाते हैं सार्थक, तो 10,000 रुपए का कैश प्राइज अमित जी पाटिल सर इनकी जानिब से बल्लेबाज सार्थक के लिए। सार्थक पर रखा हुआ विश्वास है, क्या सार्थक 10,000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करेंगे इस मैच में? ओहो, पर इस बार लालच बुरी बला, 10,000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करने में असफल। फिर से एक बार 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। आखिरी गेंद इस ओवर के। हैरिस सर, क्या कहना चाहोगे जबकि गेंदबाजी के लिए यहाँ पर आए गेंदबाज विनय शानदार गेंदबाजी करते हुए? खूप चांगलं प्रदर्शन विनयचं या पांडवादेवी प्रीमियर सीझन 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतं, आणि त्या अनुषंगाने युवा गोलंदाज आहे आणि फलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीची आहे त्याची, आणि संपूर्ण दारोमदार त्याच्या खांद्यावरती आहे। यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्यामध्ये यश आलंय, चेंडूला उडून दिलंय सीमारेषेच्या दिशेने, चेंडू निघून जातो यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये। 4 धावा।
कोरडर दुष्काळ पडल्यानंतर पावसाची थोडीशी हलकीशी बरसात जी होते हॅलो त्या पद्धतीचा यावेळेस थोडासा शिडकाव आनंदाचा बघायला मिळतो. मन 11च्या खेम्यामध्ये थोडासा हर्षोल्लसित वातावरण जरूर बघायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये एका गड्याला बाद करत 4 धावा देखील आलेल्या आहेत. 6 धावा स्कोरवरती लागल्यात. आता षटक क्रमांक 2 तेजस. बघा संकट सगळ्यांना असतात, मात्र आपण त्याचा विचार कशा पद्धतीने करतो ते देखील महत्त्वाचं आहे. यावेळेस दबावात्मक परिस्थिती असताना देखील यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर फलंदाजाचा. फलंदाज बॅक टू डग आउट. राजेश सर, ऐसा कहा जाता है सामने कांच का बंगला है पत्थर कैसे मारो, सामने कांच का बंगला है पत्थर कैसे मारो, सामने तेज तर्रार गेंदबाज तेजस शेलके है, छक्का कैसे मारो. क्योंकि अगर देखा जाए ना सर तो इस प्रतियोगिता में इस गेंदबाज के ऊपर एक भी छक्का चौवा किसी खिलाड़ी ने लगाया. शानदार गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज तेजस शेलके के द्वारा होती हुई. पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कुठल्या तरी आडोशाला जाऊन थांबतात, मात्र पाऊस टाळण्यासाठी एकमेव असा पक्षी आहे गरुड, जो ढगांपेक्षा उंचावरून जाऊन उडतो. आपल्याला कुठली परिस्थिती आहे, कुठल्या क्षणी आपल्याला काय करायचं आहे, कारण संकट सगळ्यांना येतात, मात्र त्याही परिस्थितीमध्ये मजबूत आत्मविश्वास ठेवून आपण त्या परिस्थितीला टाळत पुढे जायचं आहे. तोच किता यावेळेस गिरवावा लागेल. ओहो, यावेळेस काय झालंय, चांगला स्ट्रोक जरूर आपल्याला बघायला मिळतो स्पेल रिझन मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. डिक्लन झोन मध्ये एक धाव याही वेळेस अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड हलदा ठेवण्यामध्ये यश येतं. 7 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी जरी बाद झाले असले तरी देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, कारण मेगा फिनालेचा सामना आहे. बऱ्याच अडथळ्यांना पार करत हे दोन्ही संघ मेगा फिनाले पर्यंत पोहोचलेत. यावेळेस लॉंग दी कार्पेट डेजरेट करत धावताना काय होईल नाही. यावेळेस असं वाटतं की विकेटकीपरचे हात स्पर्श झालाय यष्ट्यांना आणि त्यामुळे शाबूत डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याने देखील मागील मॅच मध्ये कमालीची फलंदाजी केली आणि त्याचेही मनसुबे साथ असतील. आत्मविश्वास सिगेला पोहोचला असेल, कारण यावेळेस तो थोडक्यात बचावलाय. आता मात्र गोलंदाज चेजस त्याच्यासाठी देखील काटेकी टक्कर, मोठी भिडत आपल्याला बघायला मिळते मेगा फिनालेच्या या मॅच मध्ये. तेजस सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू भेदू शकला नाही 30 सर्कलला. यावेळेस डावखुऱ्या हाताचा फलंदाज तो देखील परतेल. अनिमेश यावेळेस थोडीशी पडझड नक्कीच आपल्याला बघायला मिळते, कारण 3 गडी बाद झालेत. स्कोरवरती लागल्यात त्या 7 धावा. सेमीफायनलचा सामना सुरू असताना याच जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर फक्त 14 धावा जमू दिल्या होत्या विरुद्ध संघाला आणि त्यांना ते पराभूत करून मेगा फिनाले मध्ये आले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सिगेला पोहोचलाय, दुणावलाय नाही तर आता मात्र कुठल्याही परिस्थितीत समोरच्या संघाला नेस्तनाबूत करण्याची तयारी दाखवली जाते. तेजस सज्ज होतोय. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 2 गड्यांना बाद करण्यामध्ये त्याला यश आले. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर निखिल, विराज आणि निखिलची जोडी. निखिल यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, ॲबिलिटी, ताकद आहे आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही दिशेला ते फलंदाजी करू शकतायत. वेट अँड वॉच काय होईल पुढील चेंडूवरती. ओहो, यावेळेस ब्लॉक एरियामध्ये चेंडू निघून जातो घोषित क्षेत्रामध्ये. याही वेळेस 1 धाव अर्जित केली जाईल. 8 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आता या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
जरूर हैरी सर, अगर देखा जाए ना तो इस गेंदबाज की सराहना करनी होगी। जो एरिया ब्लॉक है उसी एरिया में गेंद को डालने का प्रयास करे और बल्लेबाज को मजबूर कर रहे हैं कि वही दिशा में बल्लेबाजी करे। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। ओहो, फिर से एक बार देखिए यहाँ पर दिशा से भटकते हुए तेजस शेल के लाइन से भटके तो अंपायर जी ने दिए वाइड के फटके। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 9 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों की नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम। कौन सा करना? आस्तिक पाटिल की जानिब से अगर कोई भी खिलाड़ी छक्का लगाता है तो दोनों अंपायर को 100 रुपए का कैश प्राइज होगा। और इस बार पहली गेंद का सामना करते हुए छक्का लगाई है आस्तिक पाटिल की जानिब से 200 रुपए दोनों अंपायर के लिए 100 रुपए का कैश प्राइज। यहाँ पर हर छक्के के लिए यहाँ पर अंपायरों के लिए भी लगाया जा रहा है। वेल यहाँ पर पांडवा देवी प्रीमियर लीग बल्लेबाजी कर रहा है बल्लेबाज और उसके लिए छक्के के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर। हैरी सर, अभी शुरुआत जरूर होती हुई विकेट जरी पडत असल्या तरी देखील आत्मविश्वासाला ढासळू दिलं नाहीये आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये किंवा रणभूमीमध्ये आपला सरदार ज्या पद्धतीने लढतो, नेटाने लढतो, बाकीच्या सैनिकांना आपोआप बळ येतं, त्याच पद्धतीचं बळ यावेळेस आपल्याला बघायला मिळतं। निखिलच्या बॅट्समधनं येतो एक लांब लचक मिड विकेट, रिजन मध्ये मोठा स्ट्रोक्स। यस सर, आपने कहा एक्का कितना भी बड़ा हो, एक्का कितना भी बड़ा हो, पर हुकूमत बादशाही करता है और जरूर आज इस मैदान पर बादशाह बनकर चलना होगा, बाजीगर बनना होगा। बी फॉर बादशाह, बी फॉर बाजीगर। आत्मविश्वास जरूर दाखवला जातोय, कारण असं म्हटलं जातं की हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। हार जावंच आहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। ती उम्मीद यावेळेस जिवंत ठेवली जाते का? चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदू शकला नाहीये, सीमारेषेला भेदू शकला नाहीये। कामत यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातो। मोठी अडसर आक्रमक रवैया परिधान केलेल्या निखिल यांना आता मात्र डगआउट्स मध्ये माफ करा विराजला यावेळेस डगआउट्स मध्ये पाठवलं जात आहे। आणि आता मात्र कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला तर दोन्ही अंपायर्सला, अर्थात ही जे मेन अंपायर्स आपल्याला बघायला मिळतात त्यांचा एक तिसरा साथीदार देखील डगआउट मध्ये तिसऱ्या अंपायरचा रोल अदा करताना बघायला मिळतात। या अंपायर्सना 500 रुपयाचे कॅश प्राइज रिस्पेक्टेड मिस्टर अमित जी पाटिल यांच्या माध्यमातून। यस एब्सोल्युटली, क्योंकि यहाँ पर देखिए कौन सी भी प्रतियोगिता को 4 चांद लगाने के लिए प्रेक्षक, अंपायर, गुणलेखक और कमेंटेटर्स ये रहना अनिवार्य है। सबसे पहले मैं सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करूंगा पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 ग्रैंड फिनाले का ये मुकाबला। और ग्रैंड फिनाले में सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। अंपायर नंतर बक्षिसांची खैरात समालोचन कक्षामध्ये येते अमितजी पाटील यांच्या माध्यमातून। बॅक टू बॅक 2 षटकार जर मारले तर समालोचकांसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज। दिलदार हसतमुख व्यक्तिमत्व अमितजी पाटील यांच्या माध्यमातून घोषणा केली जाते। यावेळेस जबरदस्त स्ट्रोक्स आलाय 6 धावांसाठी। सलामीचे षटक ज्या विनयने हाताळलं होतं तो विनय गोलंदाजी मार्गवरती आहे आणि त्याच्यावरती आता हावी होताना दोन्ही फलंदाज जरूर हावी क्यों यहाँ पर, क्योंकि 365 दिन इस प्रतियोगिता की राह देखनी है, इसलिए रन मशीन बनते हुए रनों का आकार बढ़ाते हुए यहाँ पर बैटर। वाईडचा इशारा जरूर येतोय ऑन दी स्कोर बोर्ड। 1 धाव वर्जित केली जाते। या एका वाईडने धावसंख्येत 22 धावा ऑन दी स्कोर बोर्ड। गडी बाद झाले 4। तिसरं षटक प्रगती पथावर सुरू आहे। यावेळेस थोडीशी दबावात्मक परिस्थिती आहे, कारण पहिल्या चेंडूनंतर विकेट नंतर षटकार पुन्हा वाईट। ओहो, यावेळेस स्लॅप केले जरूर चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो, मात्र क्षेत्ररक्षक चांगलं उमदे क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळत आहेत। यावेळेस परतावर लागेल 08 नंबरची जर्सी परिधान केलेले फलंदाज मिस्टर धीरज डगआउट्स मध्ये परतील। बॅक टू डगआउट मिस्टर धीरज।
जरूर हम देख रहे हैं नागोटना से जिशानजी सैयद, इनकी जानिब से भी इस प्रतियोगिता के लिए मुबारकबाद आई है। ऑनलाइन वो मैच देख रहे हैं। पांडवा देवी प्रीमियर लीग नागोटना गांव के अलीशान नागोटना के कप्तान जिशानजी सैयद सर, इनकी जानिब से इस प्रीमियर लीग के लिए शुभकामनाएं। धन्यवाद। पाटिल जी की ओर से कमेंटेटर्स को 200 रुपए भांजा बोल। आस्तिक पाटिल, केतन पाटिल का भांजा आस्तिक पाटिल। जरूर हम देख रहे हैं केतन पाटिल सर के भांजे आस्तिक पाटिल सर, इनकी जानिब से कमेंटेटर के लिए 100 रुपए का कैश प्राइज है। उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। फिर से एक बार मैच ऑन, विनय गेंदबाजी करेंगे। वो इस बार बल्ले का भारी सीरा ब्रश करते हुए सीधा लॉन्ग स्टॉप डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 23 रन, ग्रैंड फिनाले, चैंपियन ऑफ द चैंपियन बनने के लिए यह संघर्ष जारी है, क्योंकि यह क्रिकेट का मैदान है और इस मैदान पर अपने अस्तित्व की लड़ाई यहां पर दिखाते हुए दोनों बल्लेबाज। फिर से एक बार विनय, इस बार अच्छी गेंद ऑन द राइट, रूम बनाने का मौका, पर इस बार डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी, हो गई नाइट कर दो लाइट बंद। यहाँ पर जरूर यहाँ पर जीवन दान देते हुए बैटर को स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर। हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 24 रन, एक गेंद आना बाकी है। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके, एक गेंद शेष है। विनय के ऊपर जरूर यहाँ पर प्रतिकार करने का प्रयास, पर यहाँ पर फील्डर की साथ नहीं हो रही है। हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से। हर बार कसूर हवा का नहीं होता, और इस बार विनय के ऊपर प्रतिकार, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार। वरिस धोक्याचं, पर यहाँ पर 16वां वरिस धोक्याचं नहीं है, एक गेंद धोखे की है और उस धोखे की गेंद के ऊपर प्रतिकार किया है बैटर ऑन द फायर होते हुए। धीरज के बल्ले से आता हुआ शानदार निखिल के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। हैरी सर, जबरदस्त फलंदाजीचा नजारा यावेळेस जरूर विकेट पडत असल्या तरी ठराविक अंतरानंतर तरी देखील फलंदाजाने एका बाजूने हल्ला चढवलाय, त्यामुळे वेगाने धावसंख्या ऑन दी स्कोरवरती बघायला मिळते। 30 धावा, 5 गडी बाद 30 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते। संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी, और वही दर्शाते हुए दोनों बल्लेबाजों की ओर से जबरदस्त चौकार षटकारों की यहाँ पे आतिशबाजी होती हुई, फायरवर्क्स होता हुआ गोलंदाज सज्ज होतोय सचिन, ज्यांच्याकडे अनुभव आहे। मागील 2 मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून। षटक क्रमांक 4 प्रगती पथावर, थोडासा स्लोअर जरूर, ओहो ऑनेस्टी डगा बघा, प्रामाणिकपणे बघा, जशी एज लागली फलंदाजाने चालू केलं डगआउट्स मध्ये। मिस्टर समाधान बॅक टू डगआउट, हलकीसी एज जरूर बघायला मिळाली आपल्याला ठराविक टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून, आणि प्रत्येक सामन्यागणिक त्याने प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन केलंय, आणि तोच कित्ता यावेळेस याही वेळेस मेगा फिनालेच्या अंतिम मॅच मध्ये तो करताना साकारताना आपल्याला बघायला मिळतो। और जरूर यहाँ पर सर निखिल ने जरूर अपनी स्पोर्ट्समैनशिप दिखाई, एक छक्का लगाकर इनिंग की समाधान यहाँ पर आउट होते हुए। न्यू बैटर मैदान पर उमेश आते हुए, जो कि निखिल के ऊपर पूरी जिम्मेदारी है। निखिल को इस बार में एक टारगेट सेट करना है, ग्रैंड फिनाले 50+ अगर सर करा जाए ना तो जरूर एक फाइटिंग स्कोर खड़ा कर सकते हैं। क्या कहना चाहोगे? अगदी बरोबर सांगितलं सर, कारण वेळच तशी आहे, कारण करो या मरो अशी परिस्थिती आहे। जर चॅम्पियन ट्रॉफी पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 ची आपल्या हातामध्ये घ्यायची असेल, उंचावायची असेल, झळकवायची असेल आपल्या हातामध्ये, तर मात्र आता आपला डू और डाय आहे, आपल्याला लढावंच लागेल।
आणि तोच प्रयत्न सुरू आहे. स्ट्रॅटेजी सेट झालेली आहे सर, कारण 50+ स्कोर करण्याचा प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न आहे. चांगलं टीम मीटिंग, चांगलं टीम मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं. कारण विकेट जरी गेल्या असल्या तरी कुठलीही दबावात्मक परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाही. प्रत्येक फलंदाज आल्यानंतर चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतो आणि ठराविक वेळेत त्याला यश देखील येतं. त्यामुळे स्कोरबोर्ड विकेट जरी गेल्या असल्या तरी डॉट डिलिव्हरीज खूप कमी आल्यात आणि वेगाने धावसंख्या देखील वाढते. बघा मिड विकेट रिझन मध्ये चांगला स्ट्रोक्स येतोय. याही वेळेस चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. पर इस बार देखिए उमेश दिवकर के लिए पर अपॉर्चुनिटी थी. 3 गेंदों में 3 छक्के लगाते थे तो लैला ग्रुप इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज था, पर वो बल्लेबाज आउट होते हुए. न्यू बैटर मैदान पर सचिन जड़ में डालने की कोशिश. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 36 रन. कमाल की गेंदबाजी यहां पर देख रहे आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत मरियाई लेबी इस प्रतियोगिता में गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी. 12च्या सरासरीने स्कोरबोर्डवरती धावा जमवल्या जात आहेत. 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 7 गडी बाद 36 धावा. मात्र जोही फलंदाज येतो तो मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांना देखील माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे. थोड्याशा धावा जर जास्त जमवल्या तर थोडी चेसिंग करताना दमछाक करता येईल. चेसिंग करता वेळेस टीम मन 11 पेजारीची. विवेक नवीन गोलंदाजी मार्कवरती. 5 रन करण्यात आलंय त्यांचे गोलंदाजी मार्कवरती. विवेक विकेट कीपरचा रोल अदा करताना बघायला मिळतो. पहिला चेंडू पंचांना क्रॉस करत. यावेळेस सुरेख चेंडू फेक. अजर अगर सर देखा जाए ना तो डेथ और स्पेशलिस्ट हानामारी का षटक. बल्लेबाज के पास लाइसेंस है बड़े स्ट्रोक लगाने का, क्योंकि आखिरी 6 गेंदें उनके लिए डेथ और स्पेशलिस्ट में रहती है. पहली गेंद डॉट कराते हुए गेंदबाज विवेक सराहना करनी होगी. 36 रन स्कोर कार्ड पर फाइनल का थरार. अंतिम मुकाबला पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 पर इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर अजीत सर हमें वाइड करार करते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 37. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ 37 स्कोर कार्ड पर लगते हुए फिर से एक बार विवेक गेंदबाजी करने के लिए तैयार. हानामारी का षटक आखिरी ओर डी तोड़ लेकर आए, जिम्मेदारी अपने कंधे पर.
पर इस बार देखिए बल्लेबाजी में वजन मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। निखिल ऑन द फायर, आता माझी सटकली, गेंद सीमा पार, षटकार। पहुंचे 43 रन, शानदार बल्लेबाजी। फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश, पर वेल जज, कमाल का ट्राई, वहां पर कोशिश की, एफर्ट दिखलाया, फील्डर ने अपने आप को झोंक दिया था मैदान के पर तब तक 2 रन आसानी से मुकम्मल, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए 45 रन। ये फाइनल का मुकाबला, फाइनल ओवर, गेंदबाजी करते हुए विवेक। फिर से एक बार निखिल का बल्ला हल्ला बोल करता हुआ, गेंद सीमा पार, पांडवा देवी प्रीमियर लीग, षटकार। से स्कोर छलांग लगाता हुआ 51 रन स्कोर कार्ड पर, शानदार बल्लेबाजी, 4 छक्के लगाते हुए निखिल ने जरूर इस पारी को संभाला है। इस इनिंग की, इस पारी की आखिरी 2 गेंदें शेष है। फिर से एक बार निखिल का बल्ला हल्ला बोल करता हुआ, बैक टू बैक 2 गेंदों पर 2 षटकार। ओहो, इस बार ऑल द कारपेट खेल दिया है। गेंद मिड ऑन की दिशा में, फील्डर है काउ कॉर्नर से फील्ड करेंगे, पेट्रोलिंग करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। 2 रन आसानी से मुकम्मल, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 59। जीतने के लिए 60 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार यहां पर 30 गेंदें और 60 रनों की जरूरत। देवो भव आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय श्री देवेंद्र तावडे साहेब इथे उपस्थित झालेत। त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी चंद्रहासजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय श्री देवेंद्र तावडे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये नक्कीच जरूर या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली असे अमेची पाटील यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण छोटासा सत्कार करतोय, कारण का त्यांचं नावच मोठं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला नक्कीच आपण अनुसरून त्याचा यथोचित मान सन्मान करतोय। नक्कीच मन 11 पेजारी संघाचे संघमालक सुद्धा विकासजी जाधव सहित येत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। आपण स्वागत करतोय त्या व्यक्तिमत्वाचा ज्याने या स्पर्धेसाठी नक्कीच चांगलं
प्रयत्न केलेत, आर्थिक मदत सुद्धा केली आहे आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा सहकार्य केलंय असे सबसे कातील अमितजी पाटील नक्की त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ नक्की सचिनजी पाटील सर यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच आमचे अध्यक्ष तुषारजी पाटील सर आणि परेजी पाटील सर यांना सुद्धा विनंती असेल सर आपण सुद्धा या आधार स्तंभ आहेत आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला खूप मोलाचं योगदान दिलं, पडद्यामागचे हिरो ज्यांना म्हटलं जातं कलाकार असे तुषारजी पाटील आणि परेजी पाटील सर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण तुषारजी पाटील सरांचा करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला 4 चांद लागवण्यासाठी पडद्यामागचे हिरो तुषारजी पाटील सर धन्यवाद. तसेच परेजी पाटील सर परेजी पाटील सरांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व, हसमुक्त चेहरा असे परेजी पाटील सर यांचा सुद्धा सत्कार आपण करतोय. तसेच याच संघाचे जुने अध्यक्ष आणि आधारस्तंभ चंद्राजी पाटील सर यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. सचिनजी पाटील सर यांच्या माध्यमातून नक्कीच एक जुने जाणते खेळाडू आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ चंद्राजी पाटील सर यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद सर. थँक्यू. आपण पाहताय पांडवादेवी प्रीमियर लीगचा अंतिम सामना. आरोही पुरस्कृत मरियाई लेबी टीम त्यांचे विपक्ष आपण पाहताय यावेळेला मन 11 पेसारी. तब्बल 60 धावांचं एक मोठं टार्गेट. या वर्षीचा विजेता कोण होईल ना त्यासाठीचा प्रश्नचिन्ह जो होता तो मात्र या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळेल. मागील वर्षीचा स्ट्रायकर संघ विजेता, या वर्षीचा या मॅच मधून विजेता आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला चेंडू यावेळेला कनेक्शन मात्र त्या पद्धतीने नाहीये. चेंडू डिक्लेअर रिझर्व मध्ये आपण पाहतोय. 1 धाव. चांगल्या पद्धतीने जरूर कनेक्शन नव्हतं परंतु या क्षणी जर आपण पाहिलं तर 1 धाव यावेळेला जोडली जाते. 2 फलंदाज विनय आणि त्याच्या साथीला स्वप्नेश ही जोडी आपण या ठिकाणी पाहताय. तब्बल मागील 1 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिले आणि अंतिम महामुकाबला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आज खूप चांगलं क्रिकेट. फुल टॉस चेंडू आलाय. या क्षणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. स्वप्नेशच्या बॅट मधून येतोय मात्र एक दमदार स्ट्रोक षटकार. 6 धावसंख्येसाठी हा चेंडू कन्वर्ट केलाय आणि अशाच पद्धतींची नितांत गरज असणार आहे या टीमला. येतो एक दर्जेदार फटका षटकार. 60 धावांचं टार्गेट आहे आणि हे मोठं टार्गेट जर अचीव करायचं असेल ना तर या पद्धतीची बॅटिंग करावीच लागेल. जरूर किरण सर, जिस तरह से फुल टॉस गेंद थी उसको पूरा वेट किया, वॉच किया और उस गेंद की वाट लगाते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार शानदार इनिंग का षटकार आता हुआ. बैटर हम देख रहे हैं स्वप्नेश के बल्ले से शानदार इनिंग की शुरुआत करते हुए 60 रनों का टारगेट सेट किया है. 7 रन स्कोर कार्ड पर लगते हुए इस बार पटकी भी गेंद, अपर कट गेंद डीप का थर्ड मैन डिक्लेयर एरिया में. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है रीवा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए. एक चांगली मॅच आपण पाहताय कारण 1 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर फायनल मॅच या ठिकाणी आपण पाहताय. परंतु हा सामना जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला मात्र जरूर एक अप्रतिम हे वर्ष तर होईल परंतु पराभूत होणाऱ्या टीमला 365 दिवस पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्यासाठी वाट पाहावीच लागेल. आता यावेळेला आपण पाहिलं तर वाईडचा इशारा पाहायला मिळतो. 1 अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. 9 धावा. 7 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. मात्र म्हणावं लागेल ना की धीरज एक चांगला अटॅकिंग गोलंदाज आहे परंतु सध्या तो देखील हलकासा महाग ठरलाय. 3 चेंडूमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्यात. इथून मॅच भरू शकते जरूर.
जरूर सराबर, आपने कहा था कि 365 दिन इस प्रतियोगिता में राह देखनी होगी और उसके लिए संघर्ष जारी है। मैं कहता हूं रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें इस लीग में पांडवा देवी प्रीमियर लीग का चषक चाहिए और वही चषक प्राप्त करने के लिए यहाँ पर दोनों टीम के होता हुआ संघर्ष। चांगल्या लेंथ आणि लाईन वरती आता चेंडूची फेकी धीरज हा मात्र हा न मानणारा खेळाडू आहे, ज्या खेळाडूने मात्र यावेळेला जरूर कमबॅक करून दिलाय। 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय, स्कोर कार्ड वरती 9 धावा। इथून अजून 51 धावांचं टार्गेट असणार आहे। उर्वरित आपण पाहिले तर 25 चेंडूचा खेळ, एक रोमांचक सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला कनेक्शन चांगलं झालंय, हवाई यात्रा करून दिले चेंडूला, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, येतो एक ब्रँडेड A1 क्वालिटीचा हा स्वप्नेशच्या बॅटमधून आपण पाहताय षटकार 6 धावसंख्येसाठी देखील आता यावेळेला कंप्लीट होतोय। पहिल्या षटकामध्ये तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या तर 15 धावा या क्षणी पाहायला मिळत आहेत। इथून अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 45 धावा इथून प्राप्त करायच्या आहेत ना। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 15 रन। सर आखिरी गेंद पर जो छक्का लगाया ना वो जरूर यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाते हुए बल्लेबाजी करने वाली टीम के लिए यहाँ पर बैटर स्वप्नेश। एक ओवर की समाप्ति के बाद 15 रन। पहिल्या षटकामध्ये 2 षटकार गेले, तो आत्मविश्वास दर्शवतोय फायनल सामना खेळण्यासाठी आपण किती तयार निशी मैदानाच्या आतमध्ये उतरलात। जरी 60 धावांचा समोर टार्गेट असलं, संध्याकाळचं सत्र असलं तरी देखील त्या धावा बनवण्याची कुवत या खेळाडूमध्ये आपण पाहताय आणि पांडवा देवी प्रीमियर लीगचा हा थर्रार आज या ठिकाणी जरूर आपण पाहताय। 24 चेंडू आणि अजूनही विजयांकरता धावा पाहिजे त्या 45। रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन पोहोचलाय संकेत बॉलिंग मार्क वरती, रॅन्डम राउंड विकेट। स्लो वर्क वन चेंडू मात्र रीड केलाय परंतु रिव्हर्सिसचा अटेम्प्ट या ठिकाणी विनयचा फसलाय। डी शेप मध्ये जरूर मैदान आहे म्हणूनच अशा पद्धतीचे शॉट फलंदाजाला तितका मात्र बेनिफिट निर्माण करत नाहीयेत। अजून एक चांगला चेंडूचा यावेळेला फेक आपण पाहताय संकेतच्या माध्यमातून। हा सामना मात्र जरूर बनू शकतोय, प्रयत्न करावे लागतील त्या पद्धतीने। 16 धावा। आणखीन एक यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगल्या लेंथ लाईन वरती चेंडू इम्प्रूव्ह करावा लागेल याच पद्धतीने। तर हा चेंडू मात्र सरळ ब्रह्मास्त्र जे क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र म्हणून आपण यॉर्क चेंडूला पाहताय आणि ते अस्त्र जरूर जेव्हा जेव्हा पाहायला मिळते ना तेव्हा तेव्हा फलंदाजाकडे भरपूर जे प्रश्न विचारतात ना ती उत्तरे पाहायला मिळत नाहीयेत। अशा पद्धतीचा हा चेंडू हाताळले संकेतनं। तो जरूर यहाँ पर लगातार की 2 गेंद काफी शानदार डालते हुए गेंदबाज संकेत। फाइनल का थरार पांडवा देवी प्रीमियर लीग इस बार कट किया है, गेंद को ढकेल दिया है, गेंद डिक्लेयर एरिया में 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता 17 रन। स्कोर कार्ड पर 17 ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17 स्कोर कार्ड पर जरूर लगते हुए अभी भी जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता है। इस मैच में ऑन रहना होगा। बल्लेबाज विनय और उनका साथ देते हुए स्वप्नेश। या षटकामध्ये जरूर कमबॅक गोलंदाजाने केलंय। इथं सिंगल डबलला जास्तीत जास्त प्रोटेक्शन जास्तीत जास्त महत्व हे सध्या दिले जात आहे, कारण चांगल्या चेंडूचा सन्मान खराब चेंडूवरती अटॅक अशा पद्धतीची सध्या रणनीती आपण पाहताय। जरूर आरोही पुरस्कृत मरिया लिबिया टीमच्या माध्यमातून एक एक पाऊल मात्र तुम्हाला संथ गतीने जे उचललं जाते ना ते मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने उचलावं लागेल, कारण इथं मात्र डॉट चेंडू तदनंतर दबाव येऊ शकतो। एक एक सिंगल धाव देखील दबावाची स्थिती निर्माण करू शकते। कॅल्क्युलेट क्रिकेट, स्टडी क्रिकेट हे तुम्हाला खेळावंच लागेल। फायनल मॅच आहे। आणखीन एक चांगला चेंडू सध्या यावेळेला जरूर संकेतच्या माध्यमातून काय अप्रतिम गोलंदाजी, केवळ सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करू दिले जाते। 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त 3 आणि म्हणून स्कोर कार्ड 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। इथून अजूनही जर आपण पाहिलं तर 20 चेंडू आणि तब्बल 42 धावांचं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे।
आणखी एक चांगला चेंडू. आत्मविश्वासाचा अभाव आता कुठेतरी पाहायला मिळतोय, कारण हे षटक मात्र जबरदस्त आपण पाहिलंय. पर किरण सर सराहना करनी होगी गेंदबाज संकेत, जबकि पहले ओवर में 15 जाने के बाद उस गेंदबाज ने क्या कमबैक किया, रनों को ग्राफ को रोक कर रखा है अंकुश लगाते हुए इस ओवर में गेंदबाज संकेत. 18 चेंडू 42 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी आपण पाहताय. मोठं टार्गेट आहे, परंतु फायनल आहे हे देखील विसरता कामा नये. फायनलच्या सामन्यामध्ये यावेळेला तुम्हाला आपल्यामध्ये असणारं टॅलेंट आज दाखवणं खूप महत्वाचं आहे. महत्वाची लढत फायनल सामन्याची ही झलक आपण पाहताय. तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी फायनल सामना बघण्याकरिता उपस्थित झालेत ना, तर एंटरटेनमेंट तर हे मात्र होणार हे निश्चित आहे. चला नवीन बॅटरला आपण बॅट सुपूर्द करायचे. आपण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ज्या पद्धतीने सध्या आपण 2 षटकं पाहिलीत, धावफलकावरती धावा जर पाहायला मिळाल्या तर त्या 18च पाहायला मिळत आहेत. अजून इथून 18 चेंडू 42 धावा. इम्रान सर काय म्हणाल, कमबॅक होऊ शकते का या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने आता बॅटिंग केली जाते? यस किरण सर, अगर देखा जाए तो शानदार पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 3 रन खर्च किए, पर तीसरे ओवर में अगर एक टारगेट जो काउंटर अटैक होता है उस तरह के अगर प्रतिकार किया गया, पहली गेंद के ऊपर अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो जरूर ये दबाव कम होगा बल्लेबाजी करने वाली टीम का, और विनय जब तक मैदान पर है तब तक वो संभव है. आता या क्षणी घडले काय, अजून एक खराब लेंथ वरती चेंडू फेकलाय. फ्री हिट येणारा चेंडू आपण पाहणार आहोत, कारण यावेळेला बिमरचा या ठिकाणी जरूर इशारा येतोय. चेंडू चाललाय षटकार 7 धावा. इम्रानचं डेफिनेटली कमबॅक इथं होऊ शकतंय. फिर से एक बार सेकंड बीमार, यहाँ पर लगातार की दूसरी गेंद, चुकीला माफी नहीं और गेंद सीमा पर, षटकार. जरूर चेंज हो गए और 0 गेंद पर 14 रन, मतलब मुफ्त का ये दिवाली का बोनस मिलता हुआ पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में गेंदबाजी करने वाली टीम मन 11 पेजारी की जानिब से. आता धावफलकावरती आपण पाहिले तर 32 धावा येत आहेत. 18 चेंडू 28 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. या अव्वांतरच्या 14 धावा आपण पाहिल्या, त्या मात्र टीमला खूप घातक आणि समाधानकारक अशी गोलंदाजी केलेली नाहीयेत, कारण भरपूर धावा त्याने एकही चेंडू न फेकता दिल्यात ना. दबाव आता मात्र पूर्णपणे मन 11 पेजारी टीमवरती. ज्या टीमचा आपण आतापर्यंतचा पाहिला तर बॉलिंग अटॅक जबरदस्त होता, त्या अटॅक वरती इथं मात्र कार्य अप्रतिम कन्वर्ट केलंय. 18 चेंडू आणि तब्बल 28 धावा. धीरज येते बॉलिंग मार्क वरती. यावेळेला विनयच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक येत आहेत. हा देखील व्ही शेपच्या अगदी मध्ये चेंडू येतोय. तिथं मात्र धाव केवळ एकच कन्वर्ट केली जाते. आता प्रेशराईज जर गोलंदाजांना केलं गेलंय. 17 चेंडू विजयांसाठी 27 धावा. आपण लीग स्टेज पाहिले, तदनंतर नॉकआउटचे सामने पाहिलं. दोन्ही टीमचा आतापर्यंतचा आपण प्रवास पाहिला तर लीग स्टेज पासून एकही मॅच पराभूत न होता दोन्ही टीम सध्या फायनल खेळत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेत जो संघ अपराजित राहील तो चॅम्पियन ठरेल, असा मात्र किरदार आज तुम्हाला या ठिकाणी करावाच लागेल. समोर धीरज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय.
आणखी एक चांगला चेंडू, यावेळेला हवेमध्ये चेंडू येतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी झाली होती आणि तदनंतर घडलंय काय, यावेळेला सुवर्ण संधीला प्राप्त केलं जाते, विकेटचं पतन आपण पाहताय, फलंदाज गॉन. टीमला मात्र चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी त्याने सिद्ध केलाय आणि तो परतलाय. आता इक्वेशन आपण अशी पाहतोय, येणारे चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि 15 चेंडूवरती अजूनही प्राप्त करायचे आहेत ना, त्या 26 धावा सामना बनवलाय. यावेळेला जरूर आरोही पुरस्कृत मरियाई लेबी या टीमनं नवीन येणारा बॅटर आपण पाहताय. यावेळेला राकेश सामना टर्न घेतोय. रोमांचक सामन्याकडे वाटचाल केली जाते. जरूर 18 चेंडू 45 धावांचं टार्गेट, तिथून मात्र पूर्णपणे बॅकअप आपण पाहताय. सामन्याचं ट्विस्ट या ठिकाणी रंगत वाढली जाते, कारण हा सामना मात्र जरूर आता अंतिम चेंडू पर्यंत जातोय हे मात्र निश्चित आहे. कदाचित आपण पाहिलं तर धीरज याने आपलं षटक राखून ठेवलं गेलं होतं. कदाचित सेकंड लास्ट ओव्हर मध्ये तो आला असता, परंतु समाधानने गोलंदाजीमध्ये खराब दृश्य आपण पाहिलं आणि तदनंतर तो जसा गोलंदाजी मार्कवरती आला तिथून मात्र रणावरती पूर्णपणे अंकुश हा सध्या तरी आपण पाहताय. 4 चेंडू फेकून झाले, स्कोर कार्ड विसावलाय तो 34 अंकावरती. येणारे चेंडू 14 आणि 14 चेंडू मध्ये अजूनही 26 धावा. किरण सर, अगर देखा जाए तो पूरा मैदान पिन ड्रॉप साइलेंस हुआ है क्योंकि विनय आउट हुए और पूरा जवाबदारी भी बल्लेबाज राकेश और उनका साथ देते हुए स्वप्नेश के ऊपर है. इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, शॉर्ट पॉइंट की दिशा में डिक्लेयर एरिया में ट्रैवल होती हुई इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जब पहुंचे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 35 रन. अभी भी जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता है. बचे हुए 13 गेंदे और 25 रनों की जरूरत. एक शानदार मैच पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार चालू मुकाबला हम देख रहे हैं. मरियाई लेबी वर्सेस मन 11 पे जारी. इस बार हवा में खेलने की कोशिश, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद टकराव कर दी हुई, गेंद सीमा पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. चौकार. आतमध्ये फलंदाजाकरिता देखील एक महत्वाची लढत आपण पाहताय. मागील षटकामध्ये तब्बल 21 धावा या आपण पाहिल्यात आणि म्हणूनच आता शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या 2 षटकामध्ये आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि तब्बल 21 धावा. इथूनही सामना संतुलित आहे, इथूनही सामना बॅलन्स मध्ये आपण पाहताय. दोन्ही टीमसाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. शेवटच्या चेंडूवरती जो चौकार गेला ना, तिथून सामना मात्र पुन्हा एकदा फिरलाय. मात्र सामना टर्न कुठे झाला तर समाधानने ज्या 2 चेंडूवरती जे 2 बिवर फेकले, 14 धावा तिथे प्राप्त झाल्या आणि सामना कंट्रोल मध्ये आला तो जरूर मरियाई लेबी टीमच्या बाजूने. अजूनही आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू 21 धावा. गोलंदाज कोणता येतोय? अनिमेश या गोलंदाजावरती सध्या तरी आपण पाहताय यावेळेला जरूर जबाबदारी दिली आणि जबाबदारी असं एक टॉनिक आहे ना सर, की ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही मात्र या ठिकाणी तुमच्या टीमला पुढे घेऊन जाऊ शकता. ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली गेली सध्या अनिमेशच्या माध्यमातून. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. फील्ड रेस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर यावेळेला जरूर अगदी
एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग अशा पद्धतीने प्रोटेक्शन देण्यात आले 5 खेळाडूंना. तर समोर जर आपण पाहिलं तर स्वप्नेश जो मात्र सलामीचा बॅटर ज्याने 2 षटकार आतापर्यंत ठोकले तोच खेळाडू आहे आणि तो आत्मविश्वास मात्र अंतिम 2 षटकामध्ये दाखवावा लागेल. रोमांचक सामन्याची वाटचाल या ठिकाणी. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. स्ट्राईक मात्र आपल्या जवळ ठेवण्याचा मानस आहे कारण या मोमेंटला एक चुकी तुम्हाला महागात पडू शकते. 11 चेंडू 21 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मागील वर्ष देखील आपण अशाच पद्धतीने फायनल सामना पाहिला होता, रोमांचक सामना, फायनल मॅच. आणि यंदा देखील त्याच पद्धतीने पांडवा देवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थर्रार आपण या ठिकाणी पाहताय. जरूर अगर किरण से देखा जाए तो लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त किया है. 12 गेंदे और 21 रनों की आवश्यकता थी. कंजूसी गेंदबाजी यहाँ पर, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज अभी यहाँ पर गेंदबाज अनिमेश बनते हुए, क्योंकि रनों को यहाँ पर रोकना है. इस प्रतियोगिता में अगर चैंपियन बनना है, इस लीग में चैंपियन बनना है तो विकेट प्राप्त करना है, डॉट गेन कराना है. यही रणनीति, यही स्ट्रैटेजी यहाँ पर मन 11 पेजारी टीम के खेमे में तालियों की बौछार होती हुई. कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है. करना था वार पर हो गया पलटवार. लगातार की ये 2 गेंदे बिंदी जरूर यहाँ पर दबाव क्रिएट करती हुई बल्लेबाजी करने वाली टीम मरियाई दे लेबी टीम के ऊपर. बैटर है फिर से एक बार राकेश, फिर से एक बार गेंदबाज अनिमेश राकेश के लिए. कमाल का मैच, शानदार मैच आज इस प्रतियोगिता में. ओहो, फिर से एक बार बैक टू द बॉलर, खुद के फोल्ड में गेंद को गैदर करने का प्रयास, पर अच्छी फील्डिंग, शानदार फील्डिंग. शॉट मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात है. 1 रन के साथ स्कोर में इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 41 रन स्कोर कार्ड पर. अभी भी जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता है. इस बार भी टाइमिंग और फील्डर गेंद के नीचे. ओहो, फिर से एक बार ये जीवनदान. और अभी मैं फिर से एक बार कहना चाहूंगा, पांडवा देवी प्रीमियर लीग में अगर हार गए तो जरूर 365 दिन आपको इस प्रतियोगिता के लिए राह देखना होगा. सुनहरे अक्षरों में अगर आपका चैंपियन नाम लिखना है तो उसके लिए जीतना होगा. बल्लेबाजी करने वाली टीम या फिर गेंदबाजी करने वाली टीम. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे आणि हा सामना जर आपण पाहिला ना तर या चेंडूवरती पूर्णपणे निर्भय असेल. आणि इथं जर का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय तर सामना अंतिमच्या षटकामध्ये बनू शकतोय. हा चेंडू या मॅचचा महत्वाचा आहे. आणि समोर राकेशला आपण पाहताय, स्वप्नेश आणि राकेशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक दर्जेदार क्रिकेट सध्या तरी आपण पांडवा देवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिलंय. परंतु जर या स्पर्धेचा चॅम्पियन बनायचं असेल तर 7 चेंडू 18 धावा. यावेळेला फुल टॉस दिलाय, उडवलाय चेंडू, येतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन सामन्यामध्ये यावेळेला मन 11 पेजारी टीमनं कमबॅक केलाय. 6 चेंडू 18 धावा. आणि तेजस जो जरूर यावेळेला स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय, त्याने जर का पहिल्या चेंडूत षटकार ठोकला तर रितेशजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जर तेजस मारतोय षटकार तर 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल. आणि लगातार 3 षटकार जर का मारतोय तर 5000 रुपयांचे कॅश प्राइज विशाल निषाद यांच्या माध्यमातून या ठिकाणी असेल. हे पारितोषिक या ठिकाणी अनाउन्स केले. 6 चेंडू 18 धावा. स्कोर जा पहुंचा 42 रन. जीतने के लिए 6 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है. साइड पर बैटर फिर से एक बार प्रारंभिक बल्लेबाज
स्वप्नेश इनके ऊपर जिम्मेदारी, 3 छक्के। ओहो, इस बार ब्लाइंड स्ट्रोक आड़े बल्ले से खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, पर इस बार देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट। बल्लेबाज बैक टू द डक आउट, बल्लेबाज है तेजस कामत, रन आउट के स्वरूप में आउट होते हुए। बचे हुए 5 गेंदे और 18 रनों की आवश्यकता है। 5 गेंदे 18 रनों की जरूरत। स्ट्राइक पर स्वप्नेश अपने आप के ऊपर भरोसा रखा है। क्या बनेंगे बाजीगर, क्या बनेंगे हीरो? आज इस प्रतियोगिता में हार गए तो 365 दिन इस प्रतियोगिता की राह देखनी होगी। अगर जीत गए तो इस प्रतियोगिता में स्वर्ण अक्षरों में अपने टीम का नाम लिखना होगा। पर्व तीसरे में पहिला चेंडू यावेळेला निर्धाव आला आणि तदनंतर इथे जर पाहिलं तर चांगलं एलिमिनेशन आणि तदनंतर चेंडू या ठिकाणी चाललाय षटकारांसाठी। सामन्यामध्ये येते ट्विस्ट, या षटकाराने पूर्णपणे सामना मात्र बदललाय। 4 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत ना त्या 12। ओ हो षटकार ठोकलाय। या अगोदरच्या चेंडूवरती त्यानं मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आणि तो आत्मविश्वास दर्शवतोय की मैदानाच्या आतमध्ये किती महत्वपूर्ण भूमिका यावेळेला स्वप्नेश हा मात्र निभावत असताना पाहायला मिळतोय। उर्वरित 4 चेंडू 12 धाबा सामना पुन्हा एकदा बनलाय। आता मात्र या स्थितीमध्ये सामना आलाय ना की इथून कुठलाही संघ जिंकू शकतोय। जरूर रंग में भंग यहाँ पर बैक टू बैक 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए आता माजी सटकली, जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम डीजे। मैदानाच्या आतमध्ये करावीच लागते कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा प्राप्त करायचे आहेत त्या 6। एक मोठा फटका सामना फिनिश करेल आणि पांडवादेवी प्रीमियर लीगचा हा फायनल सामना कशा पद्धतीने असायला हवा तर अशाच पद्धतीने प्रेक्षक वर्ग वाट पाहत होते। तो सामना मात्र आपण पाहताय। 3 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता है। बचे हुए 3 गेंदे 6 रनों की आवश्यकता। ग्रैंड फिनाले, पब्लिक को जिस तरह से मुकाबला चाहिए वही दर्शक को यहाँ पर एंटरटेनमेंट कराते हुए बल्लेबाज स्वप्नेश। 3 गेंदे 6 रनों की आवश्यकता है। शानदार बल्लेबाजी आज इस मैच में जान डाली है बल्लेबाज स्वप्नेश। इस बार बड़ा स्ट्रोक स्वीपर कवर की दिशा में, पर फील्डर है वहां पर अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग यहां पर करते हुए। जरूर फिर से एक बार कहानी में ट्विस्ट। 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता। दिल की धड़कन है, ये हार्ट बीट है दोनों संघ मालकों की। कौन जीतेगा ये पारी? 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता कंपल्सरी। प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे। 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता। 2 गेंदे 6 रनों की जरूरत। सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय। ज्या पद्धतीने स्वप्नेशनं मॅचला आपल्या बाजूने पूर्ण अपगमन आणि आणखी एक जबरदस्त फटका, खेळ खल्लास केलाय। सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय। आरोही पुरस्कृत मरियाई लेवी हा संघ या सीझनचा चॅम्पियन संघ। काय उत्कृष्ट खेळ आज स्वप्नेशच्या माध्यमातून।
इस प्रतियोगिता में आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत टीम मरिया इलेबी फाइनल में प्रवेश की, फाइनल जीता। उसके लिए संघ मालक कल्पेश पाटिल सर, इनकी जानिब से 3000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा किया है कल्पेश पाटिल सर, इनके माध्यम से आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत। संघ मालक कल्पेश पाटिल सर, इनकी जानिब से 3000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा किया है कल्पेश पाटिल सर, इनके माध्यम से आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत। संघ मालक कल्पेश पाटिल सर, इनकी जानिब से 3000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा किया है कल्पेश पाटिल सर, इनके माध्यम से आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत। संघ मालक कल्पेश पाटिल सर, इनकी जानिब से